एक महत्त्वाची बातमी, उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बोलावलेल्या खासदारांच्या बैठकीतील इनसाइड स्टोरी आता समोर आली आहे। राज्यसभेवर पुन्हा संधी न मिळाल्याने प्रियंका चतुर्वेदी चांगल्याच भडकल्या। संजय राऊत यांनी राज्यसभेसाठी शरद पवार यांचं नाव का घेतलं असा सवाल प्रियंका चतुर्वेदी यांनी केला। दरम्यान यावर उद्धव ठाकरे असं म्हणाले की राऊत बोलले म्हणून काय झालं, पक्षप्रमुख म्हणून निर्णय मीच घेणार असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांची बाजू घेतली। प्रियंका चतुर्वेदी यांना 6 वर्ष संधी देऊन देखील काय उपयोग झाला असा सवाल देखील मराठवाड्यातल्या एका खासदाराने केलाय। बैठकीत आदित्य ठाकरे यांनी खासदारांशी कुठलाही संवाद साधला नसल्याची देखील माहिती मिळते आहे। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, आता उद्धव ठाकरे यांच्या गटात खासदारकीच्या पदावरून चांगलाच राडा झालेला दिसतोय। प्रियंका चतुर्वेदी नाराज आहेत तर आदित्य ठाकरे देखील आता गप्प बसतायत। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर ठाकरे गटामध्ये ज्या पद्धतीने निर्णय प्रक्रिया घेतली जाते त्याच्यावरतीच शंका घेतली जात आहे। संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या नावाला पाठिंबा दिला म्हणून जेव्हा चर्चा सुरू होती तेव्हा प्रियंका चतुर्वेदी यांनी आय वॉन्ट टू प्रोटेस्ट व्हाय संजय राऊत गिव्हिंग स्टेटमेंट अबाउट शरद पवार, म्हणजे या सगळ्या जागेसंदर्भात चर्चा सुरू होत्या आणि राज्यसभेची जागा आपण शरद पवार यांना कशा पद्धतीने दिली याची माहिती उद्धव ठाकरे देत होते। त्या दरम्यान त्यांनी सांगितलं की मल्लिकार्जुन खरगे, के.सी. वेणुगोपाल, रमेश चेन्नीथाला यांनी फोन करून सांगितलं की ही जागा काँग्रेसला मिळाली तर त्यांना राज्यसभेमधील विरोधी पक्षनेतेपद मिळण्यास मदत होईल। मात्र त्यांनी या सगळ्या संदर्भात तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसची चर्चा करा, आमच्याशी संवाद साधू नका, अशा पद्धतीने आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही काँग्रेसवरती निशाणा साधू नका, अशा पद्धतीने उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांना सांगितलं की मी त्यांना कळवलेलं आहे। मात्र त्या दरम्यान प्रियंका चतुर्वेदी थेट म्हटल्या की आय वॉन्ट टू प्रोटेस्ट व्हाय संजय राऊत गिव्हिंग अ स्टेटमेंट अबाउट शरद पवार, आणि संजय राऊत यांनी शरद पवार यांचं नाव का घेतलं असा सवाल त्यांनी केल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की ते काय बोलले आणि बोलले म्हणून काय झालं, पक्षप्रमुख मी आहे, ते बोलले म्हणून शेवटी निर्णय मीच घेणार आहे असं म्हणत त्यांनी संजय राऊत यांची बाजू घेतली। मात्र बाकी जे सदस्य होते त्यांनी संजय राऊत यांची बाजू घेतली नाही, ही बाब समोर आहे। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे खासदारांची बैठक झाली ती दिल्लीमध्ये बैठक झाल्याच्या पार्श्वभूमी होती। त्यांचं म्हणणं असं होतं की महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, उद्धव ठाकरे यांच्या मर्यादा आहेत आरोग्याच्या कारणाने, मात्र आदित्य ठाकरे यांनी फिरायला हवं, त्यांनी आमच्याशी संपर्क साधायला हवा, संवाद ठेवायला हवा। मात्र त्या पूर्ण बैठकीमध्ये आदित्य ठाकरे एक शब्दही बोलले नाही, कुठल्याही खासदाराशी त्यांनी संवादही साधला नाही। त्यामुळं आदित्य ठाकरे स्वतः खासदारांनी या संदर्भात तक्रार केली म्हणून नाराज आहेत का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। बरं, धन्यवाद शिवाजी तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर आपण पाहतोय उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांची बाजू घेत शरद पवार यांच्या नावाला एक प्रकारे दुजोरा दिल्यानं आता ठाकरेंच्या शिवसेनेमध्येच अनेक जण नाराज दिसत आहेत। राज्यसभेच्या एका जागेवरून सध्या धुसफूस पाहायला मिळतेय।